स्क्रीन दिसते? नाही सर. नाही सर. नाही सर. आता हो सर. हो सर दिसते. हो 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 सर. लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं? पटाप लवकर फास्ट. ग्राफचे टाईप पाहिले होते. काय पहिला टाईप काय होता? कंप्लीट ग्राफ. कंप्लीट ग्राफ म्हणजे काय? की त्या ग्राफचा प्रत्येक व्हर्टायसिस हा इतर व्हर्टायसिसला ऍडजस्टंट पाहिजे. म्हणजे कोणतेही दोन व्हर्टायसिस घ्या ते ऍडजस्टंट पाहिजे. असं जर असेल तर त्याला काय म्हणायचं? कंप्लीट ग्राफ म्हणायचं. रेग्युलर ग्राफ म्हणजे काय होतं? ग्राफ मध्ये किती व्हर्टायसिस असो तर प्रत्येक व्हर्टायसिसची डिग्री जर सेम असेल तर त्याला काय म्हटलं होतं आपण? रेग्युलर ग्राफ म्हटलं होतं. एक्झाम्पल पाहिले होते. नंतर बायपार्टाइड ग्राफ. बायपार्टाइड ग्राफ म्हणजे काय? की दिलेल्या ग्राफचे दोन पार्ट मध्ये तुम्हाला हे करता आलं पाहिजे. व्हर्टायसिसचे दोन पार्ट करता आले पाहिजे. की ते व्हर्टायसिस काय पाहिजे? डिसजॉइंट पाहिजे, नॉन एम्प्टी पाहिजे आणि त्यांचं युनियन पूर्ण व्हर्टायसिस आलं पाहिजे. असं पाहिजे. आणि त्याच्यावर कंडिशन काय आहे? कोणतीही एज घ्या त्याचं एक एंड हे E1 मध्ये म्हणजे V1 मध्ये पाहिजे व्हर्टायसिसच्या एका सेटमध्ये आणि दुसरं टोक हे V2 मध्ये पाहिजे. कंप्लीट बायपार्टाइड ग्राफ म्हणजे काय होतं? की बायपार्टाइडच ग्राफ पण V1 मधला प्रत्येक व्हर्टेक्स हा V2 च्या प्रत्येक व्हर्टेक्सची ऍडजस्टंट पाहिजे. असं जर झालं तर त्याला काय म्हणायचं? कंप्लीट बायपार्टाइड ग्राफ. आपण लास्ट लेक्चरला काही एक्झाम्पल पाहिले होते आणि स्टार ग्राफची डेफिनेशन पाहिली होती. आता आपण पाहू ऑपरेशन ऑन ग्राफ. लास्ट लेक्चरला कोणाला काय अडचण? काही नाही समजलं असं? ठीक आहे, मग आपण ऑपरेशन ऑन ग्राफ करू. आता तुम्ही नंबर वरचे ऑपरेशन पाहिलेले आहेत, सेट वरचे ऑपरेशन पाहिलेले आहेत. तर जनरली ग्राफ हा ऍज अ सेटच आहे. सेट वरचे तुम्ही काय काय ऑपरेशन पाहिलेत? सेटचे काय काय ऑपरेशन पाहिलेत सांगा बरं तुम्ही, तुम्हाला जर आठवत असतील तर. सेटचे काय काय ऑपरेशन पाहिलेत? युनियन, इंटरसेक्शन्स, कॉम्प्लिमेंट. युनियन, इंटरसेक्शन, कॉम्प्लिमेंट, अजून सबट्रॅक्शन पाहिले? पाहिलेत काय ऑपरेशन? ऍडिशन पाहिले सेटचं? ऍडिशन पाहिले का? मी शुअर नाही बरं का, म्हणजे मला माहित नाही तुम्ही पाहिलंय का नाही, कारण हा ऍडिशनचा भाग हा ऍक्च्युली SY नंतर येतो. लिनियर अल्जेब्रा जो कोर्स आहे ना त्या कोर्स नंतर येतो, इतक्या लवकर नाही येत. पाहिले का ऍडिशन? कोणी पाहिलं असेल तर तसं सांगा. म्हणजे मला नाही वाटत पाहिलं असेल, पण मी शुअर नाही, कारण मला नाही माहिती 12वी पर्यंत तुम्ही जास्त काय शिकला. ऍक्च्युली माहित असायला पाहिजे पण नाही माहिती. आता हे बरी एवढे ऑपरेशन शिकला तर सेट नथिंग बट काय असतो? सॉरी, ग्राफ नथिंग बट काय असतो? व्हर्टायसेसचा आणि एजचा, म्हणजे व्हर्टायसेसचा सेट आणि एजचा सेट यांची जर ऑर्डर पेअर घेतली तर ग्राफ आला. म्हणजे ग्राफ मध्ये सुद्धा काय सेट आहे, म्हणजे माझे हे जे सेटचे ऑपरेशन असणार आहे त्यासारखेच ग्राफचे ऑपरेशन असणार आहे. आता आपण पहिलं ऑपरेशन पाहू, कॉम्प्लिमेंट ऑफ ग्राफ. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट काय असतो? कॉम्प्लिमेंट ऑफ सेट काय असतो? सपोज तुम्हाला युनिव्हर्सल सेट दिलाय U, ABCDEFG हा युनिव्हर्सल सेट दिलाय. मी A दिला तर A हा ACEG हा जर दिला तर A चा कॉम्प्लिमेंट काय असतो? काही ठिकाणी असा डिनोट करतात, काही ठिकाणी असा डिनोट करतात, काही ठिकाणी असंही डिनोट करतात. काय असतो हा? जनरली A कॉम्प्लिमेंट असा डिनोट करतात. काय असतो हा कॉम्प्लिमेंट? काय असतो? U या सेट मधले हे इलेमेंट सोडून जेवढे इलेमेंट आहेत त्याला काय म्हणायचं? कॉम्प्लिमेंट. म्हणजे ACEG हे सोडून उरलेले जे इलेमेंट आहेत युनिव्हर्सल सेट मध्ये त्याला काय म्हणायचं? कॉम्प्लिमेंट. लक्षात आलं? हे काय आलं?
तर हा कॉम्प्लिमेंट काय आला ABF असा आला. समजला हा कॉम्प्लिमेंट? ऑलरेडी माहितच आहे तुम्हाला, त्याच्यामुळे काय नाही. तसाच ग्राफचा कॉम्प्लिमेंट काय असतो ते पाहायचं आपल्याला. ग्राफचा कॉम्प्लिमेंट, तर ग्राफचा कॉम्प्लिमेंट वाचा आणि त्याच्यावरून मला सांगा, की मी एक एक्झाम्पल देईल, त्याच्यावरून मला सांगायचं की तो कॉम्प्लिमेंट काय पहा. कॉम्प्लिमेंट ऑफ ग्राफ लेट G बी अ सिंपल ग्राफ. इथं आपल्याला काय घ्यायचं, घेताना फक्त सिंपल ग्राफच घ्यायचा कॉम्प्लिमेंट काढताना. द कॉम्प्लिमेंट ऑफ G डिनोटेड बाय G बार and is defined as simple graph whose vertex set is same as ग्राफ G. म्हणजे त्या कॉम्प्लिमेंटचे जे कॉम्प्लिमेंट आहे ग्राफचा, त्याचे व्हर्टेक्स हे सेम असणारे Gच्या ग्राफच्या, म्हणजे Gचे आणि G बारचे व्हर्टेक्स काय असणारे, सेम असणारे. अँड two vertices are adjacent in G bar if and only if they are not adjacent in G. म्हणजे G बार मध्ये कोणते वेक्टर ऍडजेसंट असणार आहे, म्हणजे G बार मध्ये ज्या व्हर्टेक्स मध्ये एज असेल, कोणत्या व्हर्टेक्स मध्ये एज असेल की ज्याच्यात G मध्ये नसणार आहे. म्हणजे थोडक्यात काय की G आणि G बार काय असणार आहे, G आणि G बार. तर ह्या दोघांचे व्हर्टेक्स काय असणार आहे, सेम असणार आहे. ह्या दोघांचे व्हर्टेक्स काय असणार आहे, सेम असणार आहे. व्हर्टेक्सचा सेट काय असणार आहे, सेम असणार आहे. सपोज V1 आणि V2, सपोज हे दोन दोन व्हर्टायसेस ऍडजेसंट असतील, तर इथं V1 आणि V2 येणार नाही. म्हणजे ज्या व्हर्टायसेस मध्ये इथं एजेस असतील त्या इथे येणार नाही, ज्याच्यामध्ये नसतील त्या इथं येतील. तर फॉर एक्झाम्पल आपण हे पाहू, हा ग्राफ पाहू, ABCD. याचं कॉम्प्लिमेंट काय येईल, याचं कॉम्प्लिमेंट काय येईल, कोण सांगेल? त्याला G जर म्हणलं तर G बार. पहिली कंडिशन काय आहे, दोघांच्या व्हर्टायसेसचा सेट काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे हे व्हर्टायसेस आपण सेम घ्यायचे, ABCD. तर या G बार मध्ये अशा एजेस काढायच्या की ज्या एजेस G मध्ये नाहीये, ज्या एजेस कशात नाहीये, G मध्ये नाही, त्या एजेस कशात काढायच्या, G बार मध्ये. आता इथं मी AB काढून चालेल का? नाही, कारण ती G मध्ये आहे, म्हणजे AB नाही चालणार. AD चालेल का? नाही, सर चालेल. AD नाही चालायची, कारण AD ह्या G मध्ये आहे ना, इथं नाही चालायची G बार मध्ये. AC चालेल का? नाही चालायची. सॉरी AC नाही, DC DC चालेल का? नाही. BC चालेल का? नाही. आणखी काय पॉसिबिलिटी, ही पॉसिबिलिटी बरोबर. AC चालेल आणि आणखी काय चालेल, हो सर. DB चालेल. BD किंवा DB दोघंही चालेल, दोघंही सेमच आहे. कारण अनऑर्डर्ड पेअर असतात, आपण ग्राफच्या डेफिनेशन मध्ये म्हणलं होतं ना, अनऑर्डर्ड पेअर. त्याच्यामुळे म्हणजे G आणि G बार हे एक, म्हणजे G बार हा G चा काय झाला, कॉम्प्लिमेंट झाला. लक्षात आलं कसं काढायचं? हो सर. आता आणखी एक पहा, आपण आणखी एक एक्झाम्पल पाहू. हा रेग्युलर ग्राफ आहे, मगाचा रेग्युलर ग्राफच होता आधी काढलेला. हा ABCDE, याचा कॉम्प्लिमेंट काय येईल, G बारचा, सॉरी G बार काय येईल, तर हे व्हर्टायसेस तसेच येणार आहे. C, D आणि E हे व्हर्टायसेस तसेच येणार आहे. आता सांगा बरं काय येईल, ह्या एजेस सोडून सगळे येतील, म्हणजे हा येईल बरोबर, हा येईल, हा येणार आहे का, AE येईल का, नाही यायचा, ऑलरेडी आहे तो. AB येईल का, नाही यायचा. परत आणखी कोणता येईल, हा येईल, हा येईल, EC. लक्षात आलं? हो सर. याला किती एजेस आहे टोटल, 6. किती, 5. कॅल्क्युलेट करा बरं. 1 2 6 3 4 आणि 5. 6 कशा, 5च येतील ना. हो 5 येतील. मला याचं मी आणखी एक याचं छान एक्सप्लेनेशन करणार आहे, त्याच्यासाठी हे मोजायला सांगितलं, म्हणजे पुढचा टॉपिक आल्यावर. कॉम्प्लिमेंट लक्षात आलं? हो सर. आता आणखी एक एक्झाम्पल पाहू. ABCD
सी डी याचा कॉम्प्लिमेंट काय येईल सांगा बरं. ए बी सी आणि डी काय येईल. हे येईल डी ए येईल येईल, ए बी येईल येईल, आणखी डी बी येईल हो. येईल, आणखी हो. एडी येईल. Yes, हो सर. ए सी येणार. डीसी येईल का नाही यायचं, सीबी येईल का नाही यायचं. हा झाला जी, हा झाला जी बार. मग मी आणखी जी बारचा परत बार काढल्यावर याचा कॉम्प्लिमेंट काढल्यावर काय येईल. ए बी सी डी याचा कॉम्प्लिमेंट. तर याच्यात ही एज येईल का. जी बारच्या बार मध्ये नाही यायची कारण याच्यात ही एज आहे. नाही ही येईल का. ए बी नाही यायची. तर कोणती येईल सांगा बरं. डायरेक्ट मला सांगा कोणती एज येईल. डीबी आणि सी. डीसी आणि डीबी CB आणि एवढेच. सी. बरोबर. आणि सीडी. डीसी आणि सीबी एवढेच येतील. मग मला सांगा बरं याच्यात काय वाटतं सांगा बरं. जी आणि जी बार आणि जी डबल बार मध्ये काय आहे? कोण सेम आहे का दोघं. जी आणि जी डबल बार सेम आहे. म्हणजे कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट काढला तर ओरिजिनल ग्राफ मला परत मिळतो. हे लक्षात आलं. हो सर. येस सर. हो सर. म्हणजे पहिली नोट. हे आत्ताचं एक्झाम्पल घेतलं होतं. ही पहिली नोट. कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट काढला तर काय येतं. कॉम्प्लिमेंट येतं. आणखी एक पाहू आपण. मी एखादा रेग्युलर ग्राफ घेतो. हा रेग्युलर ग्राफ घेतला ए बी सी. आता हा जी झाला. जी कॉम्प्लिमेंट काय येईल तर व्हर्टेक्स तेच येतील ए बी सी. मग हा काय येईल सांगा बरं. जी बार एजेस कोणते येतील याच्यात. हा काय झाला K3 झाला. K3 कम्प्लीट ग्राफ 3 वर्टायसेसचा. हा काय येईल सांगा बरं. जी बार याच्यात एज येईल का एक पण नाही. नाही येणार. म्हणजे जर मी K3 चा कॉम्प्लिमेंट काढला तर मला काय मिळतोय. नल ग्राफ मिळतोय 3 वर्टायसेसचा. त्याला आपण कसं डिनोट करतो. असं डिनोट करतो. लक्षात आलं. हो सर. आणि आताच्या ह्या नोट्सनी नल ग्राफचा जर मी कॉम्प्लिमेंट काढला तर काय येणार आहे. या दोघांचा कॉम्प्लिमेंट K3 चा कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट आणि K3 चा कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट काय असतो. K3 असतो. म्हणजे जो कम्प्लीट ग्राफ आहे त्याचा कॉम्प्लिमेंट हा नल ग्राफ असतो. आणि नल ग्राफचा कॉम्प्लिमेंट काय असतो. कम्प्लीट ग्राफ असतो. हे लक्षात आलं. आणखी पुढची नोट रेग्युलर ग्राफची पाहू. आता रेग्युलर ग्राफचा कॉम्प्लिमेंट काय येणार आहे. रेग्युलर येईल का रेग्युलर नाही येणार. काय वाटतं. रेग्युलर ग्राफ घेतला तर त्याचा कॉम्प्लिमेंट रेग्युलर येईल का. रेग्युलर म्हणजे काय तर प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री सेम पाहिजे. किती असो ती सेम पाहिजे. काय वाटतं. रेग्युलरचा कॉम्प्लिमेंट रेग्युलर येईल का. हो सर. आता आपण हो, दोन एक्झाम्पल पाहिले. हे एक एक्झाम्पल पाहिलं आणि आधीचं काय पाहिलं होतं हे पाहिलं होतं. हा रेग्युलर आहे का. याच्या प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री किती आहे 2 आहे. त्याच्यामुळे हा रेग्युलर आहे. याचा कॉम्प्लिमेंट काय पाहिला होता. हा पाहिला होता आपण. हा रेग्युलर आहे का. प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री चेक करा. याची प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री किती येते. डिग्री ऑफ ए 1 येते. डिग्री ऑफ बी 1 येते. डिग्री ऑफ सी 1 येते. डिग्री ऑफ डी 1 येते. त्याच्यामुळे याची प्रत्येकाची डिग्री सेम आहे. त्याच्यामुळे हा काय आला रेग्युलर आला. समजलं. हो सर. म्हणजे रेग्युलरचा कॉम्प्लिमेंट रेग्युलर येतो. आता इथं पहा. इथं डिग्री ऑफ व्हर्टेक्स किती आहे 2. इथं डिग्री ऑफ व्हर्टेक्स किती आहे 1. हे एक पहा. हा रेग्युलर ग्राफ आहे जी ह्या आपण जो निळ्या पेनाने काढलेला आहे. निळ्या रंगाच्या पेनाने निळ्या पेनाने निळ्या शाईच्या पेनाने जी आणि जी बार घेतले. तर जी हा रेग्युलर आहे कारण प्रत्येकाची डिग्री 2 आहे. त्याचा कॉम्प्लिमेंट काढला त्याची प्रत्येकाची डिग्री किती आली 2 आली. बरोबर. तो रेग्युलर आला. म्हणजे पहा इथं डिग्री ऑफ व्हर्टेक्स किती आहे 2 आहे. इथं डिग्री ऑफ व्हर्टेक्स किती आली 2 आली. आता इथं पहा नंबर ऑफ व्हर्टायसेस किती या ग्राफ मध्ये 5 आहे.
या ग्राफ मध्ये किती नंबर ऑफ व्हर्टायसेस 4 आहे. त्याच्यातून काय लिंक लावता येईल का तुम्हाला? म्हणजे डिग्री ऑफ कॉम्प्लिमेंट जो कॉम्प्लिमेंट ग्राफ आहे त्याच्यात डिग्री काय असणार आहे? इथं पहा, इथं काय होतं 2, इथं 5, त्याच्यावरून मला 2 मिळाला. इथं काय होतं 4, इथं होता 2, त्याच्यावरून मला 1 मिळाला. म्हणजे काय काय म्हणता येईल? काय आयडिया? n-1 असेल सर कॉम्प्लिमेंट. n-1 n काय आहे नेमकं? नंबर ऑफ व्हर्टायसेस. नंबर ऑफ व्हर्टायसेस जर n घेतले तर n-1 म्हणजे काय आला इथं 4 यायला पाहिजे ना. पार्शियली करेक्ट आहे. आणखी थोडंसं पाहिजे त्यात ऍड करायला. व्हर्टेक्स जर इव्हन असेल, सॉरी व्हर्टेक्स जर ऑड असेल तर जी बारचा जी डिग्री असते ती इव्हन असते. हा बरोबर आहे, पण ते त्याचं ऍप्लिकेशन होईल. ते पण नेसेसरी नाहीये. पण आणखी हे असं पहा बरं, मी असं म्हणू शकतो का पहा, हे जे नंबर ऑफ व्हर्टायसेस आहे ते त्यालाच मी थोडा वेळ n म्हणतो, मायनस याची जी डिग्री ती r म्हणू, हे जे आहे आणि आणखी त्याच्यातून एक सबट्रॅक्ट करायचं. इथं पहा 5 तून 2 सबट्रॅक्ट करायचा आणि आणखी एक सबट्रॅक्ट करायचा. तर ही काय आहे ती कॉम्प्लिमेंट जो ग्राफ आहे, रेग्युलर ग्राफ असेल तर जो कॉम्प्लिमेंट ग्राफ आहे त्याची डिग्री आहे. ह्या फॉर्म्युला टाकून पहा बरं, या फॉर्म्युला जर टाकलं त्याची डिग्री 5 आहे. डिग्री ऑफ जे रेग्युलर ग्राफ आहे त्याच्या प्रत्येक व्हर्टायसेसची डिग्री किती आहे 2 आहे आणि त्याच्यातून -1 करायचा, 2 मिळाला. ह्या ग्राफसाठी झालं. ह्या ग्राफसाठी वर्क होतंय का? या ग्राफसाठी n = काय आहे 4 आहे. प्रत्येकाची डिग्री किती आहे 2 आहे. -1 करायचं आणखी हे किती आलं 1 आलं, तर याची डिग्री 1 आली. हे समजलं? इथं ही नोट पहा, 3 नंबरची नोट. 3 नंबरची नोट काय सांगते, जर रेग्युलर ग्राफ असेल की ज्याची डिग्री काय असेल r असेल आणि n व्हर्टायसेस असतील, जर जो कॉम्प्लिमेंट ग्राफ आहे त्याची डिग्री किती असणार आहे n-r-1. ते लक्षात आलं? हो. आता आपण सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफची डेफिनेशन पाहू. सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफची डेफिनेशन. सेल्फ कॉम्प्लिमेंटरी म्हणजे हा कॉम्प्लिमेंटरी असणार आहे, पण सेल्फ म्हणजे काय की स्वतःशीच आयसोमॉर्फिक पाहिजे. ज्याचा जो कॉम्प्लिमेंट मिळाला आहे तो स्वतःशीच काय पाहिजे आयसोमॉर्फिक पाहिजे. आता पहा, जी हा सिंपल ग्राफ आहे, कॉम्प्लिमेंटरी ग्राफला सिंपल ग्राफच घ्यायचा. कॉम्प्लिमेंटरी ग्राफला सिंपल ग्राफच घ्यायचा आणि त्याचा जो कॉम्प्लिमेंट येणार आहे तो पण सिंपल ग्राफच येईल. का? कारण एखाद्याला वाटलं कॉम्प्लिमेंट आपल्याला मल्टीग्राफ घ्यायचा तर तो किती एजेस काढू शकतो ना. त्याच्यामुळे एक एवढंच लक्षात घ्या की सिंपल ग्राफ ज्यावेळेस म्हणजे कॉम्प्लिमेंट काढायचा असेल त्यावेळेस फक्त आणि फक्त काय असायला हवा, सिंपल ग्राफ असायला हवा. तो सिंपल ग्राफ असतो, त्याचा कॉम्प्लिमेंट पण काय असतो सिंपल ग्राफ असतो. खूप सिंपल पाहिजे आणि जी हा आयसोमॉर्फिक पाहिजे कुणाला, कॉम्प्लिमेंट ऑफ जी ला. म्हणजे सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ कधी म्हणायचं, जी इज आयसोमॉर्फिक टू जी बार. असं जर झालं, जी आणि जी बार हे जर आयसोमॉर्फिक झाले असतील तर त्याला काय म्हणायचं सेल्फ कॉम्प्लिमेंटरी सबग्राफ, सॉरी सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ. आता एक्झाम्पल पाहू. हा कॉम्प्लिमेंटरी सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ असेल आता काढलेला ABCD, हा जी झाला. जी बार काय येईल ABC आणि D. हे दोघं आयसोमॉर्फिक असू शकतात का? पहा, पहिल्यांदा काय चेक करायचं, नंबर ऑफ व्हर्टायसेस चेक करायचे. सेम आहे का? हो सर. आहे का सेम? आहे. नंबर ऑफ एजेस चेक करायचे. सेम आहे का नंबर ऑफ एजेस? नाही. याच्यात 4 आहे ना. नंबर ऑफ एजेस किती याच्यात E1, E2, E3, E4. याच्यात किती आल्या 4 आल्या. इथं E1 E2 दोनच एजेस आल्या. नंबर ऑफ एजेस सेम आहे का? नाही. त्याच्यामुळे हा आयसोमॉर्फिक का? नाही. म्हणजे जी हा
जी बार हा जीचा कॉम्प्लिमेंट आहे, पण जी हा सेल कॉम्प्लिमेंटरी आहे का? जी आणि जी कॉम्प्लिमेंट जर आयसोमॉर्फिक असतील, जी आणि जी कॉम्प्लिमेंट जर आयसोमॉर्फिक असतील, तर त्याला काय म्हणायचं? सेल्फ कॉम्प्लिमेंटरी म्हणायचं. मग हा सेल्फ कॉम्प्लिमेंटरी येईल का? नाही. आता हे एक्झाम्पल चेक करा बरं. हे जी आणि जी बार सेल्फ कॉम्प्लिमेंटरी आहे का? काय वाटतं? पहिल्यांदा नंबर ऑफ व्हर्टायसेस सेम असणारच आहे कॉम्प्लिमेंट ग्राफ मध्ये. कॉम्प्लिमेंट ऑफ ग्राफ मध्ये व्हर्टायसेस सेम, त्याच्यामुळे तो नाही. एजेस सेम आहेत का? त्याच्यासाठी मी मग एजेस मोजायला लावले होते. आहेत का एजेस सेम? सेम आहे ना. आणि आणखी प्रत्येकाची डिग्री सेम आहेत का? जिथं 2 डिग्रीचे इतकं 2 डिग्रीचे आहेत. म्हणजे हा आयसोमॉर्फिक असू शकतो, पण आयसोमॉर्फिक आहे जर सांगायला गेलं तर आपल्याला ऍक्च्युली 1 1 ऑन 2 हे दाखवावं लागेल. त्यासाठी मी मागे एक सोपी ट्रिक सांगितलेली आहे. ह्या ग्राफला मॉडिफाय करायचं आणि जी सारखा करता येतोय का ते चेक करायचं. आता पहा, मी काय करतो ह्या ग्राफला थोडस छोटच करतो, लक्षात येईल. ह्या ग्राफला मॉडिफाय करताना काय करतो मी, यू हा वाय हा व्ही हा एक्स आणि हा डब्ल्यू आहे ना, इथला डब्ल्यू, मी इथला डब्ल्यू इथं नाही लिहिता, इथं लिहितो. हा पहा, मी डब्ल्यू इथं लिहिला. काय झालं? ह्या यू पासून डब्ल्यू ला एक एज आहे, बरोबर. ह्या वाय पासून डब्ल्यू ला एक एज आहे. त्याच्यानंतर मग उरलेले एजेस तसेच ठेवतो. यू पासून व्ही ला आहे, सॉरी यू पासून व्ही ला नाही, यू पासून कुणाला आहे? यू पासून एक्स ला, मग ती एक्स ला एज ठेवतो तशीच. त्याच्यानंतर वाय पासून व्ही ला आहे ती तशीच ठेवतो आणि वाय पासून डब्ल्यू ला आहे. आणि व्ही आणि एक्स मध्ये एक एजेस आहे. हे सेम आहे ग्राफ दोन्ही, बरोबर. आता मी आणखी काय करतो पहा, हा एक्स आहे ना, हा उचलून इकडे मांडतो, किंवा हे करण्यापेक्षा मी काय करतो, व्ही आणि एक्स रिप्लेस करतो. आता व्ही आणि एक्स रिप्लेस केल्यावर काय येणार आहे? हा डब्ल्यू, हा यू, हा वाय आणि हा इथं एक्स आणि हा इथं व्ही रिप्लेस केले एकमेकाच्या जागी. म्हणजे रिप्लेस म्हणजे पोझिशन चेंज केला. तर पहा, हा असा ट्रँगल आहे. त्याच्यानंतर यू कुणाला अटॅच एक्स ला, परत वाय कुणाला अटॅच व्ही ला, आणि व्ही कुणाला अटॅच एक्स ला. आले का दोन्ही ग्राफ सेम? जी आणि जी बार सेम दिसायला लागले का? हो सर. त्याच्यामुळं जी आणि जी कॉम्प्लिमेंट हे काय आले? आयसोमॉर्फिक आले. ज्या अर्थी जी आणि जी कॉम्प्लिमेंट हे आयसोमॉर्फिक आहेत, त्या अर्थी जी हा सेल कॉम्प्लिमेंट आहे. समजलं? डेफिनेशन लक्षात आली सेल कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? सर तर पुढचं ऑपरेशन पाहू आपण. कॉम्प्लिमेंट ऑफ सबग्राफ काय असणार आहे सांगा बरं. मी जे सुरुवातीला सांगितलं होतं याचा कॉम्प्लिमेंट ऑफ सबग्राफ काय असेल? कॉम्प्लिमेंट ऑफ सबग्राफ डेफिनेशन वाचा मग सांगा तुम्हाला. Let G be a graph and H is subgraph of G. H हा subgraph आहे. The complement of H in G is the graph obtained by deleting the edges of H from those edges of G and it is denoted by H complement. आता पहा, इथे दोन गोष्टी आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ ग्राफ आणि कॉम्प्लिमेंट ऑफ सबग्राफ. कॉम्प्लिमेंट ऑफ ग्राफ काय आहे की जो ओरिजिनल ग्राफ आहे त्याच्या एजेस तसेच, त्याचे व्हर्टायसेस तसेच ठेवायचे, फक्त ज्या एजेस नव्हत्या त्या टाकायच्या आणि ज्या होत्या त्या काढायच्या, असं होतं. पण कॉम्प्लिमेंट ऑफ सबग्राफ कसा आहे? सपोज मी हा ग्राफ घेतला, ए बी सी डी आणि ई. इथं सिंपल ग्राफ असण्याची गरज नाही. ह्या पर्टिक्युलर याला मी हा घेतला, ए बी सी डी ई घेतला. ह्याचा सबग्राफ सांगा बरं मला एखादा. हा घेऊ आपण, ई ए डी आणि सी हा सबग्राफ घेतला, बरोबर. घेतला सबग्राफ असेल तर एच कॉम्प्लिमेंट कसा काढायचा? डेफिनेशन काय सांगते?
जी मधून H च्या जेवढ्या एजेस आहेत तेवढ्या काढायच्या. हे पहा, ऑब्टेन बाय डिलीटिंग द एजेस ऑफ H फ्रॉम दोज एजेस ऑफ G. म्हणजे जी H च्या ज्या एजेस G मध्ये आहेत त्या डिलीट करायच्या, उरलेलं तसंच ठेवायचं. त्याला कशाने डिनोट करायचं? H बाय. मग काय होईल डिलीट केल्यावर? काय होईल? काय वाटतं काय होईल? पहा, हे डिलीट झालं, हे डिलीट झालं, आणखी कोणतं डिलीट होईल? हे डिलीट होईल. उरलं काय? एवढं असं उरलं ना? समजतंय? हो सर. हा काय झाला? कॉम्प्लिमेंट ऑफ सबग्राफ. हो, समजलं असेल. पुढचं ऑपरेशन आहे रिमूव्हल ऑफ व्हर्टायसेस अँड एज फ्रॉम ग्राफ. आता रिमूव्हल ऑफ व्हर्टायसेस आपण लॉजिकली पाहू की काय येऊ शकतं. मग तुम्ही मला सांगा की डेफिनेशन काय असू शकते लॉजिकली. मी हा ग्राफ घेतला सपोज. हा असा ग्राफ घेतला. मी याला नाव देतो ए बी सी डी ई एफ हे नाव देतो आणि एजेसला नाव देतो. आता मी E1 E2 देण्याच्या ऐवजी फक्त 1 2 देतो माझ्या सोयीसाठी. 3 4 5. ऍक्च्युअली याला अजून करा की हे E1 E2 आहेत. हे नाव झालं. आता मला सांगा की हा सी आहे. मला जर सी रिमूव्ह करायचा आहे ग्राफ मधून, ह्या ग्राफ मधून डिनोट करताना असा करतात बरं का ग्राफ, नवीन ग्राफ. पण ऍक्च्युअली काय करतात, जी मधून ह्या व्हर्टायसेसच्या सेट मधून हा ग्राफ कसा असणार? ह्या व्हर्टायसेसच्या सेट मधून मला काय रिमूव्ह करावं लागणार आहे? व्हर्टायसेस ऑफ जी याच्यातून काय रिमूव्ह करावं लागणार आहे? सी हा व्हर्टेक्स रिमूव्ह करावा लागणार आहे. सी हा व्हर्टेक्स काय करावं लागणार आहे? रिमूव्ह करावा लागणार आहे. हा ग्राफ म्हणजे याच्यातून एक व्हर्टायसेस रिमूव्ह करतोय. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ हा व्हर्टायसेसच्या सेट मधून सी रिमूव्ह करतोय. डिनोट करताना असा करतात आणि ऍक्च्युअली एक ऑपरेशन करतात. मग आता मला हा जर सी डिलीट करायचा असेल तर उरणार काय सांगा बरं? ह्या एजेस उरतील का? 5 6 8 आणि 7 नंबरचे एजेस उरतील का? जर मी व्हर्टेक्सच नाही माझा तर काय होईल? असं राहील ना, असंच राहील ना, बरोबर आहे का? हे आणखी काय असेल? हो. कारण मी जर व्हर्टेक्स रिमूव्ह केला तर व्हर्टेक्स रिमूव्ह केला त्या अर्थी मला एजेस पण काय करावं लागतील? रिमूव्ह करावं लागतील. समजलं? हो सर. मला जर एखादा व्हर्टेक्स रिमूव्ह करायचा असेल तर मला काय करावं लागेल? त्याच्यावर इन्सिडेंट होणाऱ्या सगळ्या व्हर्टेक्स रिमूव्ह कराव्या लागतील. त्यावेळेस म्हणजे पहा, एक जर व्हर्टेक्स रिमूव्ह केला तर त्याच्यावर असणारे डिपेंडंट सगळेच्या सगळे काय करावं लागतात? रिमूव्ह करावं लागतात. जी पॉलिसी सध्याला चालू असते ती म्हणजे मेन माणूस मारायचा, उरलेले काय करणार आहे? हे एज रिमूव्ह केली तर काय होईल सांगा बरं? सपोज मी या ग्राफ मधून 6 नंबरची एज रिमूव्ह केली. सपोज जी या ग्राफ मधून 6 नंबरची एज म्हणजे E6 थोडक्यात E6 रिमूव्ह केली तर काय करावं लागणार आहे मला? एज सेट मधून मला काय करावं लागणार आहे? E6 ही काय करावं लागणार आहे? रिमूव्ह करावं लागणार आहे. इथं पहा, इथं मी कर्ली ब्रॅकेट देत नाही कारण हे नोटेशन आहे. पण एखाद्या सेट मधून, हे सेट नाही ना, जी हा सेट नाही तर ऑर्डर पेअर आहे सेटची. पण व्हर्टेक्स हा सेट आहे. सेट मधून आपण नंबर नाही किंवा काही एलिमेंट नाही तर सेटच सबट्रॅक्ट करू शकतो. त्याच्यामुळे हा मग जी मधून E6 वजा करायचा म्हणजे ए सेट मधून E6 वजा करायचा. मग कसा ग्राफ येईल सांगा बरं? फक्त मला इथं E6 काढायची म्हणजे माझा ग्राफ असं येईल. बरोबर? हो सर. म्हणजे हो एज सर. रिमूव्ह करताना फक्त एकच एज रिमूव्ह करावं लागते. पण ज्यावेळेस मी व्हर्टेक्स रिमूव्ह करतो त्यावेळेस व्हर्टेक्स सोबत असणाऱ्या म्हणजे त्याच्यावर डिपेंड असणारे किंवा त्याच्या ऍडजस्टंट सगळे व्हर्टेक्स काय करावं लागतात? मला रिमूव्ह करावं लागतात. दोन डेफिनेशन कळल्या? हो सर. वाचून आपण हो सर. क्लिअर करू. पहिली काय? रिमूव्हल ऑफ अँड व्हर्टेक्स.
इफ जी इज अ ग्राफ विथ ऍटलिस्ट 2 व्हर्टायसेस, इथं कमीत कमी 2 व्हर्टायसेस पाहिजे. इथं पॅरलल असला, मल्टीग्राफ असला, लूप असला तरी चालतं, सेल्फ लूप. देन द रिमूव्हल ऑफ व्हर्टायसेस फ्रॉम ग्राफ जी इज डिनोटेड बाय जी मायनस व्ही. असं डिनोट करतात, याला सेन्स नाही घ्यायचा काय. डिफाईन ऍज द सबग्राफ ऑफ जी विथ व्हर्टेक्स सेट. जो आपण रिमूव्ह केलेला आहे त्याचा व्हर्टेक्स सेट काय असणार आहे, दिलेल्या व्हर्टेक्स मधून व्ही रिमूव्ह करायचा, सेट मधून व्ही. अँड द एज सेट ऑफ ऑल दोज एजेस ऑफ जी विच आर नॉट इन्सिडेंट ऑन व्ही. म्हणजे जी मधल्याच एजेस घ्यायच्या, फक्त त्याच्यातून कोणत्या नाही घ्यायच्या की ज्या एजेस व्ही वर इन्सिडेंट झाल्या त्या. समजलं हे? आता पुढचं पाहू. एज रिमूव्ह करायचं काय. इफ जी इज अ ग्राफ विथ अन एज सेट विथ अन एज एज सेट मधली, then the removal of e from g denoted by g minus e. g minus v म्हटलं तर अजून करा, म्हणजे v व्हर्टेक्सला दाखवतो आपण आणि e हा एजेसला दाखवतो जनरली. मग g मायनस व्ही असेल तर लक्षात घ्यायचं की ते काय असणार आहे, व्हर्टेक्स सेटचं, म्हणजे व्हर्टेक्स रिमूव्ह करायचा. आणि e जर असेल g मायनस e तर काय रिमूव्ह करायचं, एज रिमूव्ह करायचं, या प्रकारे. आता याची डेफिनेशन काय आहे, इज डिनोट कसं करतात, जी मायनस ई, आणि डिफाईन कसं करतात, डिफाईन ऍज द सबग्राफ हॅव्हिंग द व्हर्टेक्स सेट फी ऑफ जी अँड एज सेट ई ऑफ जी मायनस ई. म्हणजे दिलेल्या एज सेट मधून ई ही एज काय करायची, काढून टाकायची. म्हणजे हा कसा ऑप्टेन करता येतो, ऑप्टेन फ्रॉम जी बाय डिलीटिंग ओनली एज ई फ्रॉम इट. फक्त काय करायची, एज ई ही काय करायची, डिलीट करायची. आता हे पहा, इथं पाहू आपण, हा ग्राफ आहे, आता जसा काढला होता तसा, फक्त लूप दुसरीकडे काढलाय. आता मला काय काढायचंय, जी मायनस व्ही फोर. हा जर व्ही फोर जर काढायचा असेल तर तुम्ही सांगा मला काय येईल. मला काय काढायचंय, जी मायनस, इथं आपण काढू, जी मायनस व्ही फोर काढायचंय, तर काय येईल, हा जो व्ही फोर रिमूव्ह केला तर हा ग्राफ कसा येईल, बरोबर आहे का हे, जी मायनस व्ही फोर असा येईल का, हो सर. येईल. हो सर. पुन्हा एकदा लूप पहा, लूप राहिला सर. लूप राहिला, लूप सुद्धा येतो. दुसरी एज काढायची नाही, फक्त अशाच एज काढायच्या, अशाच एज काढायच्या की ज्या कुणावर इन्सिडेंट झाल्यात व्ही फोर वर. त्याच्यामुळे हा जी मायनस व्ही फोर आला. लक्षात आलं कसं करायचं, फक्त तेवढ्या आणि तेवढ्याच एजेस काढायचं, दुसऱ्या एजेस काढायच्या नाही. आता पुढचं, जी मायनस ई फोर काय येईल सांगा बरं. आता ई फोर जर एज काढली तर असं येईल, नाही सर. असं, लूप पण राहिला, फक्त तेवढीच एज काढायची. लक्षात आलं जी मायनस ई फोर कसा आला. हो सर. हो सर. झाले. आपण सगळ्याच नंतर कंबाईन एक्झाम्पल पाहणार आहोत. युनियन ऑफ टू ग्राफ्स. आता काय पाहायचं, युनियन ऑफ टू ग्राफ. सपोज माझ्याकडे दोन ग्राफ असतील, G1 आणि G2, तर त्या दोन ग्राफचं युनियन, सेटचं कसं युनियन करता तसंच काय करायचं, एच याचं युनियन करायचं. सेटचं युनियन करता म्हणजे काय करता, सेटचं युनियन करता म्हणजे काय करता, दोघं सेटचे पॉइंट एकाच सेट मध्ये लिहितो, बरोबर ना. दोन्ही सेटचे पॉइंट G1 आणि G2 जर सेट असतील तर त्याचे युनियन करता म्हणजे काय, दोन्ही सेटचे पॉइंट एकाच सेट मध्ये लिहितो, रफ भाषेत बोलायचं झालं तर. आता मला सांगा, G1 आणि G2 हे दोन ग्राफ आहे, तर त्यांचं युनियन काय करणार आहे. आता पहा, G1 हा काय सेट नाहीये, G2 हा सेट नाही. G1 हा सेटची ऑर्डर पेअर आहे आणि G2 हा सुद्धा काय सेटची ऑर्डर पेअर आहे. म्हणजे G1 आणि G2 चं युनियन करताना G1 हा नथिंग बट काय आहे, V1 आणि E1, व्हर्टायसेसचा आणि याचं, हा काय आहे V2 आणि E2, बरोबर. G2 हा काय V2 आणि E2, ह्या दोघांचं युनियन करायचं. म्हणजेच कोणाचं युनियन करायचं, व्हर्टायसेसच्या सेटचं
आणि एजच्या सेट्स. लक्षात आलं? हे दोन सेट आहे ना, आता V1 V2 सेट आहे, E1 E2 सेट आहे, त्यांचं युनियन करू शकता. पण V1 आणि V2 हा व्हर्टायसेसचा सेट आहे, व्हर्टायसेसचा सेट व्हर्टायसेसच्या सेट मध्ये ऍड करायचा, एजेसचा सेट एजच्या सेट मध्ये ऍड करायचा. समजलं हे? हो सर. हा, आता आपण एक्झाम्पल सर. घेऊन आणखी समजून घेऊ. म्हणजे थेरॉटिकली समजलं, आता एक्झाम्पलच्या ह्याच्यात समजून घेऊ आपण. सपोज कोणता ग्राफ घ्यायचा एखादा सांगा बरं. ए बी सी हा ग्राफ आहे G1 आणि G2 काय आहे? ए बी टी आणि हा ग्राफ आहे G2. आता हे काय करणार तुम्ही? याचं युनियन करायचं, म्हणजे ह्याच्या व्हर्टायसेस काय आहेत? ए बी सी. याचे व्हर्टायसेस काय आहेत V2 चे? ABD. ए बी डी. याचे एजेस काय आहेत? ABBC. ए बी आणि बी सी. परत याचे काय आहेत? ABBD. AD. ए बी डी बी किंवा बी डी अनऑर्डर पेअर आणि एडी. आता मला सांगा, जो नवीन ग्राफ येणार आहे G1 युनियन G2, त्याचा व्हर्टायसेसचा सेट काय असणार आहे? याचं युनियन काय येईल सांगा बरं? ABCD. ए बी सी डी. बरोबर. त्याच्यानंतर जो एज आहे युनियनचा त्याचं काय येईल? ए बी बी सी लिहायचं. ए बी बी सी. त्याच्यानंतर हे लिहायचे, पण ए बी लिहायची गरज आहे का मला? नाही. डबल लिहित नाही एका सेट मध्ये ना. इथं पहा, जर कॉमन असेल तर डबल लिहायचा नाही. इथं जो ग्राफ तयार करायचा आहे ना, तो सिंपलच करायचा. असं नाही करायचं की तो लूप ठेवायचा. लक्षात आलं? लूप करायचा नाही. सॉरी, लूप राहून गेला ना. कसं? सॉरी SS मध्ये बी राहिला. हो सर. ए बी कुठं डी राहिला? ए बी इथं बी राहिला ना. हो. लक्षात आलं हे? हो सर. हो सर. आता पहा, इथं आपल्याला नावं दिलेली आहेत, त्याच्यावरून हे करायचं. CD, एकच मिनिट, माझंच कन्फ्युजन झालंय. हे पहा, हे याच्यापेक्षा आणखी हे महत्वाचं आहे की ते एजेसला नावं देणं. इथं आपण असं न करता काय करू? एजेसला नावं देऊ, मग लक्षात येईल तुमच्या. एजेसला नावं देऊ आपण, असं न करता. पहा, इथं याला नाव देतो E1, याला नाव देतो E2. E2 याला नाव देतो E1. आणखी एक घेतो याच्यात. नाही, एक्झाम्पल देण्यापेक्षा दुसरं एक्झाम्पल दिलं असतं तर परवडलं असतं. कारण हे सिंपल झालं एक्झाम्पल. आपण आणखी एक दाखवू, एक्झाम्पलच आपण चेंज करू थोडं, मग आणखी लक्षात येईल. असं घ्या, ए बी सी डी. मला जे दाखवायचं आहे ना ते एक्झाम्पल मध्ये ते येणार नव्हतं. हा G1 घ्या आणि हा G2 घ्या. ए बी सी डी ही जी एज आहे याला E1 द्या, याला नाव E2, याला नाव E3, याला नाव E4. हा जो आहे याला नाव, सॉरी इथं आपण नाव थोडेसे चेंज करू, सी डी असं. याच्या जी एज आहे त्याला E1 नाव द्या,
इथं जी आहे याला E2 नाव द्या, इथं जी आहे त्याला E6 नाव द्या, इथं जी आहे त्याला E5 नाव द्या, इथं जे आहे त्याला E7 नाव द्या. आता पहा, हे दोन ग्राफ आहेत, याच्यातल्या यांना नाव दिलेले सेम नावं जर असतील तर त्या एजेस काय असतील, सेम असतील. सेम नावं जर असतील तर त्या एजेस काय असतील, सेम असतील. आणि जर नावं डिफरंट असतील तर त्या एजेस डिफरंट असतील. आता पहा, मी एक ग्राफ तयार करतो, ए बी कसंही करा, सी डी. आता पहा, यांचं युनियन करायचं म्हणजे काय करायचं, तर एजेसचं युनियन करायचं. आपण एजेसचं युनियन केलेलं आहे ऑलरेडी. ए बी सी डी हे दोघांचे एजेस काय आहेत, सेम आहेत, युनियन केलेलं आहे. सेम नसतील तरी तुम्ही ऍड करू शकता. आता पहा, पहिली याच्यातली एजेस करायची. ए बी मधली एजेस काय आहे, E1 आहे, त्याला नाव काय द्यायचं, E1. म्हणजे ही एज मिटली. इथली ए बी मधली एजेस काय, E1, ही एज मिटली, कारण युनियन घेताना आपण एकदाच घेतो, बरोबर. त्याच्यानंतर E2 एजेस कोणाच्यात आहे, इथं आहे का E2, AC आहे. AC मध्ये E2 एजेस आहे, म्हणजे E2 इथं आहे, ही E2 मिटली, ही E2 मिटली, तो झाला. आता E3 पाहू आपण. E3 कुठे, BC मध्ये आहे, इथं आहे का BC मध्ये एजेस कोणती, इथं BC मध्ये नाही. E3 आहे, इथं आहे का, नाही, म्हणजे ती एकदाच येईल ना. BC मध्ये ही काय आली, E3 आली. त्याच्यानंतर E3 संपली, E4 घ्यायची. E4 काय येईल, D आणि C मध्ये येईल. इथं आहे का E4 D आणि C मध्ये, नाही. नाही. पहा डी आणि सी मध्ये E4 आहे का, तर नाहीये. इथं डी आणि सी मध्ये काय आहे, E5 आहे. म्हणजे डी आणि सी मध्ये मला काय करावं लागणार आहे, E4 घ्यावं लागणार आहे. ह्या इकडल्या संपल्या. आता इकडल्या या, डी आणि सी मध्ये कोणती एजेस आहे, E5 डिफरंट दॅन E4 आहे, त्याच्यामुळे ही E5 इथं आली. त्याच्यानंतर E6 कोणात आहे, ए आणि डी मध्ये. ए आणि डी मध्ये काय आहे, E6 आहे. आणि E7 कोणात आहे, बी आणि डी मध्ये. बी आणि डी मध्ये E7 आहे. हे असं झालं. लक्षात आलं युनियन कसं करायचं, हो सर. समजलं ना युनियन कसं करायचं. आधीच्याला ही पॅरलल एज आली नसती, त्याच्यामुळे मग मी ते दाखवलं नाही. कारण इथं डी मध्ये, डी आणि सी मध्ये तर एज आहे, इथं पण डी आणि सी मध्ये एज आहे, पण याची दोघांची नावं काय आहेत, डिफरंट आहेत. याला E4 म्हटलं आणि याला काय म्हटलं, E5. पण इथं काय E1 आणि E1 सेम आहे, त्याच्यामुळे E1 एकदाच घेतला. इथं E2 आणि E2 सेम आहे, त्याच्यामुळे काय केला, एकदाच घेतला. समजलं हे युनियन ऑफ ग्राफची डेफिनेशन. हो सर. हो सर. इंटरसेक्शनची तीच आहे, इझी आहे. त्याच्यानंतर रिंग सम ऑफ ग्राफ आपण उद्याच्या लेक्चरला संपलाय.